दोन व्यक्तींमध्ये, दोन मित्रांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी दोन सहकाऱ्यांमध्ये कधी कधी संवादाचं रूपांतर वादामध्ये होऊन जातं आणि तो वाद इतका टोकाला जातो की दोघही लोक आबोला धरतात, कोणीच कोणाशी बोलत नाही आणि मग तो आबोला दीर्घकाळ चालतो. आणि मग आता प्रश्न पडतो की आधी बोलायचं कोणी? प्रत्येकाला वाटत असतं मी का बोलू, माझी कुठे चूक आहे, मी जर बोललो तर मग असं वाटेल की माझी पडती बाजू आहे, मी पडती बाजू का घ्यायची, मी नाही बोलत, त्याने सॉरी म्हटलं पाहिजे. हे जे सगळं आपल्या मनामध्ये चालतं याला आपण म्हणतो आपला इगो, आपला अहम मध्ये येत असतो आणि त्यामुळे हा ब्रेकिंग द आईस कोण करणार हा प्रश्न आपल्याला पडतो. मला काय वाटतं, अशा वेळेला आपण थोडंसं शांत चित्ताने विचार करणं गरजेचं आहे. महत्वाचं काय आहे? अहो, दोन माणसं कधीच एकसारखी नसतात, एकसारखी दिसत नाहीत, आपल्या हाताचे ठसे एकसारखे नाही, त्यामुळे आपली सगळी मतं एकसारखी असणारच नाहीत. थोडासा मतभेद होऊ शकतो, पण तरीही आपला अहंभाव, आपला इगो बाजूला ठेवून आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. शेवटी काय मंडळी, वाद आहे क्षणभर, पण आपल्याला जे नातं जपायचंय ते आहे आयुष्यभर.